या अभंगामध्ये पहिले संत सांगले, मग संताचा महिमा कोणाला म्हणतात? साधू. साधू कपड्यावर नाही, केवळ लंब शर्ट शिवलं की साधू होते. मग आम्ही लंब शर्ट शिवणाऱ्याची गंमत करतो काय? गाऊंड काय शिवणं, गुंडीला आहे असं. कपड्यावर साधू नाही, जटाईवर साधू आहे काय? का दाढीवर साधू आहे? कपड्यावर साधू नाही, दाढीवर साधू नाही, जटाईवर साधू नाही. नाही बाबा, लोक भलत्याच्या नांदी लागतात आणि तो फसून टाकते. आणि मग तो माणूस म्हणते माहित आहे मला साधू कसे आहेत, तर तुला साधूच नाही पाहिला ना. 2 एकर शेत कमी भेटलं तर पूर्ण आयुष्यामध्ये माणसाला साधू भेटला पाहिजे. साधू भेटला की बजेट उजळले भाग्य. आता चिंता वारली, लॉटरी खुलली काय? संत दर्शनी हा लाभ. 2 एकर शेत कमी भेटलं तर पूर्ण आयुष्यामध्ये साधू भेटला पाहिजे. साधूची ओळख नाही लोकांना, कोणाच्याही नांदी लागतात हो, आणि तो फसून टाकते. मग साधूची बदलामी करतात. दाढीवर साधू नाही, जटाईवर हो, कपड्यावर साधू नाही. दाढी ठेवून आहे का आम्ही दाढीवाल्याची निंदा करतो काय? जटा ठेवून आहे का? पण 2 ओवे गुंडाय गांडाय करते पेंट का येणं भादरून घेणं हरिपाठ. तितंब्याची वाण नाही भजनाचं. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. दाढी ठेवून आहे काय? दाढी ठेवा. कशी ठेवा? आमचे छत्रपती शिवाजी महाराजची दाढी आहे तशी ठेवा. कशी चेहऱ्याला शोभून आहे. टोंगाय लोक दाढी किती पाणी घ्यायचे अगदी वली होते, येणं भादरून काय गोठ आहे गड्या. आम्ही दाढीवाल्याची निंदा नाही करत, पण मर्यादा आहे मर्यादा. दाढीवर साधू नाही, जटाईवर साधू नाही, कपड्यावर साधू नाही. ओरिजिनल संत सांगतो, मग संताचा महिमा सांगतो. ओरिजिनल संत ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, आम्ही वैकुंठ वासी. मुक्ताबाई मारला लोकांनी. मारलं रे आमच्या ज्ञानोबाले मारलं, आमच्या तुकोबाले मारलं. नाथ माऊलीच्या अंगावर एक बुवा थुकला. जाऊ द्या, गजानन बाबाले मारलं. काय मागत गजानन बाबा? उष्ट्या पत्रबाईवरचे शीत खात. आता ज्या मकानामध्ये अन्नदान होते त्याच्याकडे मोठा नाला आहे, त्या नाल्याचं पाणी पेत मारलं रे. आता आरती करतात तेच लोक. संत जवळी असती तया कोणी ना ओळखती. ज्याचा भाग्य उदय झाला तिने संत ओळखिला. ओळखिला हरी
ओरिजिनल संत फजिता केली लोकांनी, फजिता केली. मारला आमचे ज्ञानोबा माऊली आळंदीमध्ये मधुकरी देत ना, कोणी शेण टाके कोणी माती टाके त्या पीठात. काय करायचं? इंद्रायणी मध्ये अंग धुऊ देत ना, आता आरत्या करतात. 2-2, 4-4 किलोमीटर बारी लागते आळंदीले माऊलीच्या दर्शना करता. फजिता केली रे माऊलीले मारला. काय केलं? आळंदी सोडून दिली ज्ञानोबा माऊली, आळंदी सोडून दिली, सिद्ध बेटावर राहायला गेले. परिसर सवान केला, 4 भावाच्या 4 पर्ण कुट्या काढल्या. मधात काही परिसर होता तो सवान केला, त्याच्यात फुलाचे झाड लावले. 1 महिना सहज निघून गेला. 1 महिना निघून गेला. दुसऱ्या दिवशी दिवाळी आली. दिवाळी मुक्ताबाईच्या मनात आलं. मुक्ताबाईच्या मनात आलं उद्याची दिवाळी आहे, ज्ञानोदादासाठी काय करू आता, काय करायचं आता. मनात आलं तिच्या म्हणे मांडेच करतो. काय केलं मुक्ताबाईनं? उंडा भिजवला, मांडा लाटला, पण तो तायावर येत नाही. काय करायचं विचार केला तिनं. आपली आई खापरावर करे. लहान होते रे मुक्ताबाई, 7 वर्षाची. येणी घालेल, झंपोल अंगामध्ये परकर नेसेल. 7 वर्षाची मुक्ताबाई. मनात आलं दुसऱ्याची दिवाळी होती. ठुटुक ठुटुक चालत चालत आळंदीमध्ये आली. आळंदीमध्ये गेली. कुंभारवाड्या, कुंभारीन काकूले आवाज दिला. कुंभारीन काकू, कुंभारींना आवाज पाहिला, नवीनच आहे म्हणे, कोणीतरी आहे. आली कुंभारीन घरातली वाड्यात, अंगणात पाहते तर मुक्ता हरिक झाला. पोटाशी लावलं. मुक्ता कुठे असता रे तुम्ही आता? केस सावरले, मुका घेतला. काय खोट आहे, कुठे असता तुम्ही आता? मुक्ताने सगळे लोक मारतात, आट्यामध्ये माती टाकतात, इंद्रायणी अंग धुऊ देत नाही. आम्ही आता सिद्ध बेटावर पायव. मुका घेतला, लाड केला आणि विचारलं मुक्ता, आणि माय कशी काय आली तू अठी? मुक्ताबाई म्हणे उद्याची दिवाळी आहे. मनात आलं ज्ञानोदादासाठी मांडे करा, आणि ते तायावर येत नाही. आम्हाला खापर देता का? हरिक झाला कुंभारी. कुंभारी म्हणे मुक्ता 5 मिनिटं दारी उभी राह, मी पाहतो घरामध्ये काच्या खाली दबेल आहे. मुक्ताबाई अंगणात उभी होती. कुंभारीनबाई खापर झांबलत होती घरात. इसोबा काका रोडनं चालला होता बेट टेकून. इसोबा खेचरानं पाहिलं, नजर टाकली मुक्ताबाईच्या अंगी. आवाज दिला, मुक्ते कशाला आली आळंदी? मुक्ताबाई सांगलं, काका आम्ही आळंदी सोडून दिली, आम्ही आता सिद्ध बेटावर असतो, आली कशा करता? मुक्ताबाई सांगलं, काका उद्याची दिवाळी आहे. मनात आलं ज्ञानोदादासाठी काय कराव, तर मांडे करावं असं मनात आलं, आणि ते तयार येत नाही म्हणून खापरा करता आली. आणि कुंभारीन काकू देतो म्हणते म्हणून उभी आहे. रोडवरचा आला रे इसोबा. इसोबा खेचर रोडवरचा आला. मुक्ताबाईले 2 झापडा मारल्या. येणी धरून फिरवला. संन्यासाच्या कारटेवर चोचले सुटले. मांडे खा वाटतात. 2-4 थापडा मारला. लढे रे मुक्ता काका, आता आळंदीत येणार नाही काका, पण मारू नका. तरी त्यानं मारलं. तेवढ्यात कुंभारीन आली खापर घेऊन. मुक्ता इसोबा काकांना डोळे वाचले. खबरदार खापर देशील तुले बी आळंदी सोडून जावं लागेल. त्या लोकांची चालती होती बापा. खापर असं धरेल होतं रे, त्याच्या हाती बेत होता. बेत मारला तर तुकडेच केले. 2-3 थापडा मारल्या मुक्ताबाईले. लढे मुक्ताबाई लढत काढून दिली. गेली रे सिद्ध बेटावर. सिद्ध बेटावर ज्ञानो माऊली निवृत्ती सोपान फुलाईले पाणी टाकत होते. त्यानं पाहिलं ज्ञानो माऊलीनं मुक्ता लढत येऊन राहिली. ज्ञानो माऊली पयत गेली. मुक्ताले पोटाशी लावलं. मुक्ता कोण मारलं बा तुले? मुक्ताने, दादा इसोबा खेचरनं येणी धरून फिरवलं रे, 2-3 थापडा मारल्या. आणि माय कशाले गेलते तू आळंदीत? आळंदीत गेलते कशाले? मुक्ताबाई सांगलं, दादा मनात आलं उद्याची दिवाळी आहे, काय करा तर मांडे करावं, ते तायावर येत नाही म्हणून खापर आणण्याकरता गेली. आणि कुंभारीन काकू देतो म्हणे म्हणून उभी होती. इसोबा आला, काका दादा मला मारलं रे.
माऊलीला सांगलं लढू नको, लढू नको, उंडा भिजो. मुक्ताबाई सांगलं उंडा भिजवायला ते येत नाही तायावर. माऊलीला सांगलं लाट मांडा. मुक्ताबाईना मांडा लाटला. काय केलं आमच्या ज्ञानोबा माऊलीनं? टोंगाई टेकवले, पुढे हात टेकवले, शरीरातला अग्नी प्रोज्वलित केला, तोंडातून वाफा निघायला लागल्या, पाठ लाल जरद झाली. मुक्ताबाईला सांगलं टाक पाठीवर मांडा. पाठीवर मांडे भाजले, ज्ञानदेव चालले, मंद मंद पाऊले, नोहे हा सामान्य महिमा. संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शब्दिकाचे काम नाही येते. आता शब्दिक कोण? पाठांतराचे वाण नाही, भजनाचं कोणाचं होतं पाठांतर ज्यादा? कोणाचं होतं पाठांतर? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोगत होते रामेश्वर भट्टाचे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोगत होते रामेश्वर भट्टाच्या. तो साधू नव्हता, तो पंडित होता. पंडित तुकोबानं सांगला अनेक नोहे माशे मना, होका पंडित शहाणा, नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. संताचा महिमा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोगत असणारा रामेश्वर भट आमच्या तुकोबाच्या पायावर लोटांगण घातलं. लोटांगण रामेश्वर भट म्हणे तुझ्या, आणि तुका विष्णू नाही तुझ्या. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शब्दिकाचे काम नाही येते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संताचा महिमा तो बहुदुर्गम, शब्दिकाचे काम नाही येते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात बहुदुधाड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. गाय ते गाय, म्हैस ते म्हैस, आणि कामधेनु ते दगड तो दगड, आणि परीस तो परीस. माणूस तो माणूस, साधू तो दगडासारखाच परीस असतो. पण जो लोखंडाले लावल्यावर सोनं करीन तो परीस, जो सोनं नाही करत द्या फेकून. साधू माणसासारखाच असते, त्याला काही 4 हात नसतात. पण साधू म्हटला की साधूचा देवावर भरोसा. तुझं
तुझं वाटे आता पांडुरंगा तुले वाटलं तसं करा मी तो भजन करू. आता यायचा हा सप्ताह झाला की झाले काय मोकळे, अधिक दुसरा सप्ताह आहे. तो झाला की झाले का मोकळे, अधिक तिसरा सप्ताह आहे. आपल्या संसारातल्या माणसाला म्हणा ना चालता का भागवताले, हेच तशी वारी येऊन राहिले 8 दिवस, ती तंब्याची वाण नाही मागे. अरे ती साधू देवावर भरोसा, माणसाचा तर काय गोठ आहे गड्या. माणसाचा बायकोवर भरोसा नाही, पोरावर भरोसा नाही, सुनीवर भरोसा नाही, त्याचा त्याच्यावर बी नाही. याले म्हणतात माणूस. कुलूप लावलं ना तुझ्या हातानं तरी ओढू ओढू पाहिजेस. अरे मूर्खाच्या तुझ्या हातानं लावलं ना मला की बा दुसऱ्यानं लावलं असेल तर ओढून पाहू दे बा काय गंमत केली का ना जाणे. तूनच लावलं ना तरी ओढू ओढू पाहिजे साल्या बेभरोशाच्या. माणूस म्हटला रे बेभरोशा साधू नाही. संताचा महिमा बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येते. दुधार जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम जणू. संसार कसा करा हा भागवतात सांगेलाय पण आपल्याला समय नाही. खूप भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात, काही समजत नाही माणसाला आणि त्याच्या काही हाती नाही, तो कोणाचं ऐकत नाही. ते हरिपाठात लिहून ठेवलं माऊली मनो मार्गे तो तेथेची. दुधात पाणी किती टाकावं. काही काही म्हशीवाले म्हणतील बुवाची काहून जीवारी येऊन राहिली, आम्ही किती टाकाव. भागवतात सांगेलंय दुधात पाणी किती टाकाव आणि कोण टाकायला लावते हेही सांगेलंय. कोण टाकायला लावते दुधात पाणी, येटायातले लोक. माणसासारखा इमानदार माणूस आहे मग दुधात पाणी कोण टाकायला लावते. भागवतात सांगेलाय अंदर 6 जण आहे, ते दिसत नाही आणि ते त्याचं काम सोडत नाही. त्या 6 जणांमध्ये एक लोभ नावाचा बॉय, लोभ, तो लोभ म्हणते टाक पाणी. हा माणूस म्हणते ज्यादा होईल ना, तो लोभ म्हणते टाकणारे नेतातणारे लोक मेलो काय. माणूस दूध काढून आणते, बादली ठेवली की एक तांब्या माणूस टाकते, जरा बऱ्याने एक तांब्या बाई टाकते, घडी बऱ्याने एक तांब्या सून टाकते, जरा बऱ्याने एक तांब्या पोरगी टाकते. कदलोक दम धरीन ते दूध ते देते आणि ढिलं सोडून हो द्या तुमच्या मतानं. पण कुठे जातात पाण्याचे पैसे. पाण्याचे पैसे कुठे जातात. ते बाई म्हणते डॉक्टरच्या मड्यावर घातले व तो काय मागायले आलता व तुम्ही तर त्याच्या उरावर गेले ऑटो करून. किती टाका दुधात पाणी. आम्ही म्हणतो का कोरं द्या, कोरं तर घरच्या म्हशीवाली खात नाही. किती टाका दुधात पाणी भागवतात सांगेलाय. किती टाका. आट्यामध्ये मीठ टाकतात तिथे. किती टाकतात आट्यामध्ये मीठ. किलोले किलो. शाबास. कोण खाव किती टाकतात आट्यात मीठ रे. संसार कसा करा जरा कथा कीर्तन ऐका, नका करू नाश. मनुष्य जन्म भेटला ना तो देवाशी जोडा, त्याची सरली झाला सफल व्यापार. भाग्यवान म्हणजे संताचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येते. बहुदुधार जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम देणू. आतापर्यंत आम्ही टाळी वाजवायची सांगली नाही, तुम्ही वाजवली बी नाही. टाळी पासून 3 फायदे आहेत. 3 फायदे तुम्हाला कधी ते सांगले तर तुम्ही संडातल्या बसत असल्यावर टाळी वाजवसा हाकता हाकता. पण तुम्हाला माहितच नाही ना अजून टाळी वाजवल्यानं काय होते म्हणून. काय गोठ आहे गड्या. 1 मिनिट टाळी वाजवा आता सारे जण बंद. रप
रप आम्ही सांगू कशी वाजव जा, हात वर करा आणि हात वर करून वाजवा. तुम्ही वर हात करून नाही वाजवले तर आमच्यावर काही परिणाम नाही होत. नाही तर तुमच्या मनात येईल किंवा आपण टाळी कधी वाजवली नाही तर महाराजचं पाकिट कमी भरतील. तुमच्या टाळीवर नाही ते पाकिट, ते पहिलेच आहे बराबर होईल. काय गड्या, तुमच्या टाळीवर नाही, पण तुम्ही टाळी जर नाही वाजवली तर तुम्हाला सत्ता माहित आहे का? सत्ता गंजीपत्त्यातला नाही, सत्ता वृक्षाचे पान चाले हे शरीर, सत्ता त्याची आहे. मग हात भेटते ना, हात बोट ना भेटते. परमात्माने तुले बोट दिले होते मूर्खाच्या, टाळी वाजवली नाही ना तू ना, मग असे सारखे बोट नाही असे आंधळ्याला बाबा पांगड्याला गद्याच्या पोरच्या. आता का नाकात खोसत का आमच्या? ते तुला सांगलं ना चिल्लर पैसे नाही, असा प्रसंग येऊ नका देऊ. हात दिलाय देवानं, शरीर दिलाय देवानं, रप रप टाळी वाजवा. ज्याच्याजवळ मोठा मोबाईल असेल ना त्यानं आठी उभा राहा, असा व्हिडिओ काढा. आमचे चोपदार बी आले पाहिजे त्याच्यात, मागलचे टाळकरी हे लेकर बी आले पाहिजे, साऊंड सर्व्हिस वाला बी आला पाहिजे, आमचे विनेकरी बाबा बी आले पाहिजेत. मोठ्या मोबाईल वाला राहू पाठी असा फिरवा. शाबास करायचा व्हिडिओ चालू अति या भाषेवा इकडे मदत काढा. तुम्ही बी निघले पाहिजे त्याच्यात, नाही तर तुमची बायको म्हणे सारा जमाना काढला, तुम्ही तर नाही बी त्याच्यात, तुम्ही बी निघले पाहिजे. संताचा महिमा तो बहु दुर्गम शब्दिकाचे काम नाही येते. बहु दुधार जरी झाली म्हैस काय तरी होईल का काम देणो. गोठाय विठोबार तुकडोजी बाबानं, राष्ट्र संत तुकडोजी बाबानं वर्णन केलं रे. प्रॉपर्टी जाईल, अंगातला गुण नाही जा. प्रॉपर्टी दुपारची सावली आहे, आज याच्या घरात दुपारून त्याच्या घरावर जाईल. प्रॉपर्टी जाईन, अंगातला गुण नाही जा. तुकडोजी बाबांनी सांगलं एक तरी अंगे असू दे कला, नाही तर काय फुका जन्माला. तुका म्हणे हेला आणि पाणी वाहू काय कोट आहे गड्या. टाळकरी तर खास आहेतच, मुर्दंग्या त्याच्यावर चोपदार चोपदार विण्यावाले बाबा रे. हो
तुमच्या गावाचं वैभव आहे हा सप्ता, तुमच्या गावाचं वैभव. लगन वैभव नाही. मोठं लगन केलं, 2 पोत्याची बुंदी केली, सोयरे आले खाऊन गेले, घेणं नाही ना. याच्यामध्ये दाय गंडोरी काय करा ना, शेवटच्या दिवशी आजूबाजूचे ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे येतात, त्या अन्नदान करणाऱ्याला आशीर्वाद देतात. आशीर्वाद कशा करतात? आता सप्ताह हा कशा करताय? पैसे जादा झाले म्हणून का रिकामपण आहे म्हणून आहे सप्ताह? हे लावून ठेवला वाळ ओढलाय ना. कशा करता? अरे तुमचे मायबाप मेले, आजोबा पंजोबा गेले, त्याच्या हातून परमार्थ घडला नशीन घडला, मग त्याचा उद्धार कशाने होईल? त्याच्यासाठी सप्ताह आहे. कशाने होते उद्धार? याच्यामध्ये भजन केल्या जाते, पुत्रे केल्या भगवत भक्ती, आप उद्धरती माता पितरे, पूर्वजाचा उद्धार होते. ज्याच्या भजन नाही होत फाड पावती. काय मोठ आहे गड्या, 500ची 5000ची, अरे किती पैसा जाते दवाखान्यामध्ये, काय घडते त्या पैशाची? हा सत्कर्मी जाते ना, सत्कर्मी. जेवढा पैसा परमार्थात खर्च होते, फिक्स डिपॉझिट, तुम 1 पैसा दोगे, काय मोठ आहे गड्या, 10 लाख देगा. काही सांगता येत नाही. त्याचं मुठभर पोयासाठी जर सोन्याचं नगर देते. आम्ही तर भाग्यवान मंडळी म्हणतो उत्सव करणारी. जे सप्ताह लावतात ते भाग्यवान, जे ऐकायला येतात ते त्याच्यापेक्षा भाग्यवान. आणि याच्यामध्ये जे शेवटच्या दिवसाकरता भाग घेतात की याच्यामध्ये काय कमी आहे, त्याच्यासाठी आम्ही तयाचा हरी कवाटे. काय मोठा गणेश. शेवटचं चरण राहिलं, ज्ञानेश्वर माऊली राहिली. पोरानं आम्हाला 2 खेप केलं. असं आम्ही काही सुट्टी दिली नाही. म्हटलं त्याला जर सुट्टी देतो तर इकडला पोरगा 2 बोट दाखवली, मग का पतलं करता का हे रिमांड? आता दाखवतही नाही. 2-3 खेप दाखवलं त्यानं पाहिलं हा काही सुट्टी देत नाही, आता दाखवतही नाही, हसते बी. काय तठीर दन का द्याला की काय त्याचं कदलोक बिरेक दाबी संताचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येते. बहुत उदार जरी झाली म्हैस गाय तरी होईल का काम देणू. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे तुका म्हणे
शेवटच्या चरण संसार तुकोबा
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच मैमान येईल कळो. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा. तेव्हा कडे काय गोठ आहे गड्या. हा साधू तपाशाचा पहिले तुम्ही साधू गड्या. माळ गाळा कपाळ गंध लावा एकादशी धरा ता तुम्हाला साधू वैखुई. गयात माळ नाही कपाळ गंध नाही एकादश नाही. कोण्या गावच्या बुवाचं नाव सांगलं की म्हणते मा पायला येतो. बर इकडला उंदरी वैरा गड अंगलला म्हणते तोही मा पायलाय. बरं इकडला जळगाव खांदे सांगायला म्हणते तोही मा पायलाय. तू हे सारेच पायलाय तू नाही का कोणाचा पाय. अरे तूच साधू नाही तुले कोण साधू दिसणार. तुकोबान सगळं तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच मैमान येईल कळो. दुर्योधनाले साधू नाही दिसला आणि धर्माले कोणी दुष्ट नाही दिसला. जशी दृष्टी तशी सृष्टी. सभा भरली रे सभा 33 कोटी देवाईची. सभा भरली धर्मानं सांगलं देवानं सांगलं दुर्योधना याच्यातला एखादा सात्विक आंध्रे. दुर्योधन कलीचा अवतार. उभा राहायला पाय म्हणे हात व्याजानं पैसे देते. हात धुरे खरकोते. हात लग्न इचकोते. एक सुदाना दिसे त्याला. पुरा चक्कर मारला आला देवाजवळ म्हणे देवाने विचारलं का रे कोणी सात्विक नाही आणला. म्हणे एक बी सात्विक नाही सारे बदमाश आहेत म्हणे. देवान सगळं बस खाली. दुर्योधनाला खाली बसवलं. धर्माले उठवलं. धर्मा याच्यातला एखादा दुष्ट आंध्रे. धर्म उभा राहिला. पाय तर त्याला सारे धर्मच दिसत. म्हणे बापा देवाची सभा आहे अटी सारे साधूच आहे. चक्कर मारला देवाजवळ आला. म्हणे देवान सांगलं का रे कोणी दुष्ट नाही आणला. म्हणे देवा सारे साधूच आहे तर ठीक आहे. दुर्योधन असा पाय त्याच्या तोंडाकडे म्हणे काय बदमाश आहे रे. अरे जशी दृष्टी तशी सृष्टी. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच मैमान येईल. लक्षात ठेवा दुधार जरी झाली म्हैस गाय तरी होईल का काम देणं. जाऊ द्या सारं कीर्तन डोक्षातलं काढून टाका. फक्त 2 शब्द सांगतो एवढे लक्षात ठेवा. डबल जर माणूस व्हायचं असेल नाही तर हे मुद्दल चाललं जाते. तुका म्हणे काय केले तुवा मुद्दल. गळ्यात तुळशीची माळ घाला कपड्याला गंध लावा आणि एकादशी धरा. डबल माणसाचा जन्म आहे त्याला. सोन्याचा गोप काढून घेतात. अंगठ्या काढतात. कानातल्या बिग बाया काढतात. तुळशीची माळ काढत नाही. तुळशीची माळ सोबत येते रे सोबत. जिताय तर तुळशीची माळ घालत नाही. मेल्यावर ते बाई म्हणते त्याच्या तोंडात दिवसाबाईचे पान घाला. जिता होता तर माळ घातली नाही आता त्याच्या तोंडात डांग बी खोसली. घालू नाही कोणा त्याच्या तोंडात दिवसाबाईचं पान. भागवतात सांगेल जर कोण्या बाईनं त्याच्या तोंडात पान घातलं की तो झाला नील. त्याचं बंद पाप त्या बाईलाच भोगा लागला. बदमाशाची जमानत घेते का कोणी. बदमाशाची जमानत घेणं जेलात जाणं. तो बदमाश हजर राहत नाही ना तारीखवर. मग तो साहेब म्हणते या बदमाशाची जमानत कोण्या बदमाशानं गेलाय. चला धरा त्याले. तर कोण्या बाईनं घालू नाही. ते बाई लढता लढता म्हणते त्याच्या तोंडात दिवसाबाईचं पान घाला. त्या दुसऱ्या बाईनं म्हणा मले बी सुसत नाही. रिकामा धंदा करू नाही. जाऊ द्या पुरुष मंडळी. मस्त गळ्यात तुळशीची माळ कपाळ गंध एकादशी. महिला मंडळ तुम्ही तुळशीची माळ कपाळ गंध एकादशी रे. पोथा काढून घेतात. बाया मुरक्या काढतात. कडी पाटल्या काढतात. तुळशीची माळ काढत नाही. तुळशीची माळ तुमच्या सोबत येते रे सोबत. काय गोठ आहे गड्या. तुमच्या गळ्यातली सोन्याची पोत चांगली की माझ्या गळ्यातली तुळशीची माळ चांगली. हा तुळशीची माळ करता का अदल बदल. तेव्हा त्या बाईनं तर झाकली पोत.
अदल बदल म्हटलं तर हाय वधीच्या हाय गठ्ठ्या पायाचे मले मारायचे आता तुम्ही वर गपकेच आहे पोथाईन काढतात आणि रट्टे बी देतात मारती भाग्यवान मंडळी आहे बरं कसं काय करता तुम्हाला झोपा नाही येत का तुम्ही तर टुकू पाहता संताचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकाचे काम नाही येते बहु दुधार जरी झाली म्हैस काय तरी होईल काय काम देणो तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल करून लोका संगत आकारोनी सांगे तुका नाम घेता लक्षात ठेवा आजच्या कीर्तनाले सौजन्य आहे आमचे संजू भाऊ सरनाईक उचित्रा काय गोठ आहे गड्या काय मनात आलं त्याच्या लई पैसा जाते रे दवाखान्यात काही घडत नाही याच्यातलं जेवढा पैसा परमार्थात खर्च होते ना फिक्स डिपॉझिट आहे जरा दान करून पहा दान केल्यानं धन नाही घटत असे बहादर आहे मायबापाच्या पित्यार्थ काही मोठं स्टँडवर पाण्याची टाकी बांधून देतात त्याला नळ लावून देतात प्या पाणी यांच्या स्मरणार्थ बांधून दिली कशाने आशीर्वाद देतात ते ज्या बहादरानं आम्हाला सौजन्य दिलंय त्याले धनधान्य समृद्धी हो शरीर संपत्तीनं सुखी राहो आणि त्याच्यावर काही संकट आलं तर परमात्मा त्याला सहकार्य करो काय गोठ आहे गड्या जाओ लक्षात ठेवा सद्गुरुनाथ महाराज काय गोठ आहे गड्या पहा हो देशाच्या रक्षणाकरता सीमेवर आहेत रे पहा हे तर एक मोठी आनंदाचीच गोठ आहे आता काय काय वर्णन करावं त्याचं बापा आपण पोरगा बाहेर कधी कल्ला हल्ला झाला तर जाऊ नको बाबू सांगा कुठे जायला कशा करता जायला आपल्या मायभूमीचं रक्षण करा करता जायला वाजव त्याचे पित्यार्थ टाळी एकदा परमात्मा त्याले सदृढ आयुष्य देव अशी परमात्माचे चरणी हो लक्षात ठेवा कृपा करून ज्ञानेश्वर झालं आपलं कलीमध्ये दास तुका जातो लोका संगत हा करुणी संगे तुका नाम घेता राहू नका विठ्ठल जय